जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आज 19वा स्वातंत्र्य दिन सारा विश्वामध्ये संपन्न होत आहे। तर सर्वांना 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे जिल्हा परिषद शाळा आंबेवंगन या शाळेवरती स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी। तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। संपूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। कशा प्रकारे गावामध्ये ग्रामीण भागात जी रॅली निघते किंवा कार्यक्रम कशा प्रकारे संपन्न केला जातो ते सर्व। तर नमस्कार मित्रांनो, मी चाललोय आंबेवंगनला, जे गाव आहे आंबेवंगन आमचं। ते आंबेवंगन गाव बघा किती डोंगराच्या कुशीत, आणि धुकं पण एकदम मस्तपैकी। आज स्वातंत्र्य दिन आहे तर एकदम मस्तपैकी वातावरण पण एकदम मस्त झालंय। तर बघू शकता बघा मित्रांनो, तिथे गेल्यानंतर जो ध्वज फडकावायला चाललोय आणि जो स्वातंत्र्य दिनाचा ध्वज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला। तर बघा मित्रांनो, अखेर मी आता आमच्या आंबेवंगन गावामध्ये पोहोचलोय। तर बघू शकता तुम्ही आंबेवंगन गावचं वातावरण मस्तपैकी हिरवगार, ही ग्रामपंचायत आहे इथं। तर तुम्ही बघू शकता। बघा मित्रांनो, शाळेचं मस्तपैकी वातावरण, आणि मुलं पण प्रभात फेरीच्या तयारीला आता थोडी तयारी चालू आहे त्यांची। तर तुम्ही बघू शकता इकडे ही ग्रामपंचायत आहे आणि सर्व गावाचा हा बॅकग्राऊंड। तर ग्रामीण भाग चला मित्रांनो, प्रभात फेरीला सुरुवात झाली। गावातून सर्व गल्ल्याने ही प्रभात फेरी जाणार आहे। तर प्रथमतः इकडे मंदिर आहे ना, मंदिराकडे चालली ही प्रभात फेरी। बघा अतिशय घोषणा देत घोषणावारी करत मुली चालली। चला मित्रांनो, प्रभात फेरी झाल्यानंतर इथं ध्वजारोहण करण्यासाठी सगळे जमले होते। बघू शकता सरपंच मॅडम लगेचच ध्वजारोहणाचं पूजन करून घेते। तर हे आमच्या गावचे सरपंच धानीताई या ध्वजारोहणाचं पूजन करताना तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ध्वजारोहणाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा हा स्वातंत्र्य दिन या गावामध्ये संपन्न होत आहे।
मी सांगणार आहे जे तुम्ही शांतपणे ऐकाल. अशी माहिती न प्रयत्न 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस, थोर नेत्याने बलिदान दिले. एवढे बोलून माझ्या भाषेला संपवून देईन. ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत देश खूप महान आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आजचा दिवस आपल्या भारतासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अनेक आपल्या प्रांताचे बलिदान माझ्या भाषणात जय हिंद जय भारत जय देश. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जय हिंद जय जय. दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. शाळेत देण्याला सलामी देतोय. एका सुद्धा जनगण म्हणतो व भारताचा तिरंगा फडकवते. या दिवशी आपण खूप आनंदात असतो. अनेक लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. असा महान माझा देश, असा महान माझा अध्यक्ष माझे वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता एकत्र जमलो. आपला भारत देश दोस्त हमारा हमारा याप्रमाणे आपला भारत देश खूप श्रीमंत होता. म्हटले जायचे की लोक काठीला सोने बांधून फिरत होते. देशातून सोन्याचा धूर निघत होता. तेव्हा इंग्रज लोक व्यापारासाठी आले व राज्यकर्ते बनले. आपल्या देशातील संपत्त्यांची लूट केली. लोकांवर अन्याय अत्याचार केला. ते सोडण्याचे काम आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. अतोनात कष्ट घेऊन ते शिकले. ते खूप हुशार होते. त्यांनी उच्च शिक्षण घेतले. एवढे 14 एप्रिल 1991 रोजी या कायद्याला त्यांचे पुन्हा भीमराव आंबेडकर असे त्यांनी हरिजनांच्या दरासाठी बऱ्याच कष्ट केले. राज्यघटनेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. एवढे बोलून साजरा करत आपला देश विरोधाच्या गुलामीतून मुक्त झाला. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू. एवढे बोलून मी माझ्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला अभिवादन करण्याचा हा आजचा दिवस आहे. आता भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा काळ वेगळा होता. आपल्या संसारावर, आपल्या प्रपंचावर पाणी सोडून यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि हे स्वातंत्र्य टिकविणे आपल्या हातात आहे. हे स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी आपल्या पालकांकडे आहे, आपल्या विद्यार्थ्यांकडे आहे. आपलंच गाव. तर मित्रांनो, अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळा आंबेवली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला स्वातंत्र्य दिनाचा. आणि त्यानंतर खाऊ वाटप पण झाले मस्तपैकी. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक बिस्किट पुडे व चॉकलेट यांचं खाऊ वाटप या ठिकाणी करण्यात आलं. आणि आजचा हा ब्लॉग, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर जर सबस्क्राईब नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पप्पू देवी व्लॉग बघा, छान.